नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवलेली आहे मस्त अशी वाटाणा आणि बटाट्याची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी. आणि ही भाजी टिफिनसाठी तर मस्तच असते. तर घरात पण तुम्ही लंच आणि डिनरसाठी बेस्ट ऑप्शन बनवू शकतात. पुरीबरोबर तर ही भरपूर सुंदर जाते, पुरीबरोबरचं कॉम्बिनेशन. पण आज आपण हिला सर्व केलेलं आहे राईसबरोबर. परंतु ही रेसिपी आपण कशी बनवलेली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण काय घेतलेले आहे, ह्या रेसिपी बनवण्यासाठी उकडलेले 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत आईने. इकडे घेतलेले आहेत 2 ते 3 कांदे. त्याचबरोबर 2 टमाटर आपण चॉप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण कढीपत्ताही ॲड केलेला आहे. तर मस्त अशी भन्नाट रेसिपी होणार आहे. हिरवी वाटाणे आपण रात्रभर भिजून घेतलेले आणि 4 शिट्ट्या आपण कुकरमधून काढून घेतलेलं आहे, मस्तपैकी उकडून घेतलेले. तर अर्धं तर काम आपलं इकडे झालेलंच आहे. वाटाणा म्हटलं की सर्वांचंच फेवरेट असतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि माझी तर भरपूरच फेवरेट आहे. वाटाण्याची भाजी तुम्ही मला केव्हाही खायला घाला, मी केव्हाही खायला तयार आहे. तर इकडे आपण घेतलेल्या मसाल्यांमध्ये धने पावडर घेतलेली आहे 1.5 चम्मच, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, लाल मिरची पावडर 1.5 चम्मच घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण घेतलेला आहे गरम मसाला 1.5 चम्मच. तर हे सर्व जे मसाले आहेत आपल्या वाटाण्याच्या रस्साभाजीमध्ये ॲड करणार आहे, वाटाणे बटाट्याच्या भाजीमध्ये ॲड करायचे. 2 चमचे तेलामध्ये आपण इकडे कढीपत्ता ॲड केलेला आहे. आणि कढीपत्ता ॲड केल्यावरती लगोलग आपण लसूण आणि कांदाही ॲड केलेला आहे. तर आता सेम थिअरी आपण वापरायची. कांदा चांगला 2 ते 3 मिनटं ब्राऊन होऊ द्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन. त्याच्यानंतर आईने काय टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि कोणाकोणाला वाटाणं बटाटं ही भाजी आवडते यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. लग्नाची पंगत असो किंवा कोणतीही पार्टी असो, पुरीबरोबर वाटाणे बटाटं हे एकदम बेस्ट जाते. बोलतात ना, कॉम्बिनेशन एकदम सुंदर लागते या रेसिपीचं. तर येस, तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये जा, वाटाणा बटाटे हे म्हणजे डिश एक परफेक्ट असते. तर इकडे आपण घेतलेले आहेत मसाले टाकायला सुरुवात केलेली आहे. आईने टाकलेला लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे. आता हेच फक्त आपल्याला मसाले मागून टाकायचे आहेत, एका मागोमाग एक. त्याच्यानंतर आईने ॲड केलेलं आहे टमाटर. तर टमाटर आपल्याला चांगले गळून द्यायचे. तर त्यासाठी 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. तर हे पाहता प्लीज रिक्वेस्ट आहे, मुंबई गराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, सपोर्ट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. इकडून टाकलेलं आपण रेड चिली पावडर म्हणजेच लाल मिरची पावडर. मस्त अशी भन्नाट आणि फक्कड लाल कलर येणार आहे, जसं तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खाता ना तसंच. पण ही होममेड आहे, घरी बनवलेली आहे रेसिपी. तर एक घरचा टेस्ट तर तुम्हाला नक्कीच लागणार आहे. तर इकडे टाकलेला आईने गरम मसाला, त्याने तर भरपूर सुंदर अशी टेस्ट लागणार आहे आपल्या या वाटाणा बटाट्याच्या भाजीला. इकडे टाकलेलं आहे रेड चिली पावडर. तर मस्त अशी रेसिपी आपली इकडे तयार व्हायला लागलेली आहे मित्रहो. आता हे मसाल्यांचा सुगंध एकदम सुंदर सुटलेला आहे. आणि इकडे ॲड केलेला आहे धने पावडर. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि भरपूर बनवायला सोपी रेसिपी आहे. तर एकदम काही स्ट्रेस घ्यायचं नाही रेसिपी बनवताना. एकदम सुंदर रेसिपी झालेली आहे आपली. इकडे आपण आईने 1 कप पाणी टाकलेलं आहे. आणि टमाटर जे आहेत त्यांना आता 2 ते 3 मिनटं बॉईल होऊन दिल्यानंतर आईने इकडे बटाटे ॲड केलेलं आहे. बटाटे चांगलं कुस्करून घ्यायचं आहे, चांगलं कापून घ्यायचं आहे. बॉईल केलेले बटाटे आपण इकडे ॲड केलेले आहे. म्हणजे कसं ते बॉडी देतं, टेक्स्चर देतं आपल्या वाटाणा बटाट्याच्या रेसिपीला. लग्न पंगतीत असो किंवा कोणतंही सेलिब्रेशन करायचं असो, तर आपल्या इंडियन जे बोलतात ना की सण असो किंवा काही पार्टीज असो, गेट टुगेदर्स असो, काहीही असो, त्याच्यामध्ये वाटाणा बटाटा हे हमखास आलंच. आणि त्याच्याबरोबर पुरी ही तर चांगलीच जाते. एकदम कॉम्बिनेशन बोलतात ना की चंगू मंगूचं कॉम्बिनेशन आहे, तर हे तसंच असतं. परंतु आज आपण इकडे राईस यूज केलेला आहे. तर ही रेसिपी एकदम मस्त रेसिपी आहे मित्रांनो, नक्की करून बघा. आईने फक्त आता ते बॉईल केलेले वाटाणे बटाटे टाकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इकडे 2 कप पाणी टाकलेलं आहे. आता चांगले मस्तपैकी 5 ते 10 मिनटं आपल्याला ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. म्हणजे लक्ष द्यायचं आहे, बॉईल होऊ द्यायचं आहे हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती. कारण की आपलं ऑलरेडी अर्धं काम झालेलं आहे. जे आपण वाटाणे बॉईल केलेले ते आपण करून घेतलेले आहे. तर आता आपलं मस्तपैकी साईड डिश काढून घेतलेली आहे. साईड डिशमध्ये आपण डिश काढून घेतलेली आहे वाटाणं आणि बटाटा. साईडला तुम्ही भात बघत आहात, मस्त आईने तयारी केलेली आहे. घरगुती प्लेट बनवलेली आहे मस्तपैकी. टमाटर असो, लिंबू असो, कांदा असो, लिंबू पिळून ही वाटाणे बटाटा आणि ती तर्री असलेली भाजी मस्त अशी भन्नाट टेस्ट लागते. तर नक्की मित्र हो, अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया
मुंबईकर ऐका चॅनलला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलसाठी भरपूर महत्त्वाचा आहे आणि ते आपल्याला मोटिवेशन देतं पुढे जाण्यासाठी. तर जरूर सपोर्ट करा आणि अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी नक्कीच सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.